आंदोलन केलं गेलंय. नेमकं आज जे आंदोलन झाले ते नेमकं कशा प्रकारे आंदोलन झालं आणि पुढे काय करणार आहात? पत्रकार बांधवांनो, 2 लाख वस्तीचं शहर आहे, एक जिल्ह्याचं ठिकाण आहे. गेल्या शनिवारी 9 तारखेला आम्ही शिव मॅडमला आठवड्या बाजारासाठी निवेदन दिलं होतं. ह्यासाठी निवेदन दिलं होतं की गेल्या 40-50 वर्षापासून तुम्ही बी बघता, मी बी बघतोय की जी बाजारात चिखल आहे, घाण आहे, सगळे लेंडके पडलेले आहेत, ती अक्षरशः व्यापारी बाजूला सरकून त्या ठिकाणी बसते. ती आम्हाला काँग्रेसवाल्यांना बघवलं नाही, म्हणून आम्ही 9 तारखेला निवेदन दिलं आणि शिव मॅडमला सांगितलं की मॅडम, आपण बाजारात जाऊन पिशवी घेऊन जरा जावं. नगराध्यक्ष मॅडमला बी सांगितलं तुम्ही बी जरा पिशवी घेऊन बाजारात जावं, म्हणजे त्या बाजारामधली काय लोकांची हालत आहे ती तुम्हाला कळेल. त्याने आम्हाला सांगितलं की आम्ही 1 आठवड्याचं तुम्हाला अल्टिमेट देतो, 1 आठवड्यानंतर बाजारात सगळ्या सुखसुविधा चालू होत्या. आम्ही 1 आठवड्याची बाजारामध्ये वाढ बघितली, त्यांनी काही सुविधा केलेल्या नाहीत. ह्या ठिकाणी सुविधा ही उपलब्ध पाहिजे की जी बाहेरचे व्यापारी येतात त्यांना पाण्याची टाकी महत्त्वाची आहे, पिण्याचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे, भाजीपाला धुण्याला मिळाला पाहिजे, चांगले शौचालय महिलाला पाहिजे, जेंट्सला शौचालय पाहिजे. शौचालय ह्या ठिकाणी जेंट्स कुठंही जाऊ शकतील, पण आपल्या माता भगिनी, आमच्या आई असतील, तुमच्या बंधुराजा आई असतील, त्या ठिकाणी शौचालयाला जर बाजारला आल्या तर कुठं जाणार आहेत? प्रचंड घाण आहे चिखलाची, प्रचंड आपण बघता कट्टे नाहीत, फ्युअर ब्लॉक नाहीत, नालीची व्यवस्था नाही. अशा सगळ्या सुविधा, दिव्याची व्यवस्था पाहिजे, कंपाऊंड वॉलची व्यवस्था पाहिजे. ह्या ठिकाणी एक मेन गेट पाहिजे. गेटचं कारण हे आहे कंपाऊंड वॉलचं की आजूबाजूला बियर बार आहेत, देशी दारूचे दुकान आहेत. त्या ठिकाणी एखादा जर व्यक्ती दारू पिऊन मध्ये घुसला तर आपल्या आया बहिणी फिरत असताना त्यांना धक्काबुक्की दिसतात. म्हणून ही आमच्या काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष सन्माननीय उमेशराजे लिंबाळकर, विश्वास आप्पा शिंदे यांच्या गेल्या 40-50 वर्षापासून आप्पाच्या लक्षात आहे की कल्पना आहे की ह्या शहरामध्ये बाजार अतिशय चांगला भरला पाहिजे, लोकांना सुविधा चांगली मिळाली पाहिजे. म्हणून विश्वास आप्पांनी जी दैनंदिन बाजार आहे त्या ठिकाणी जी आता आपण बघता ड्रेनेज असतील, त्या ठिकाणी मोठा नाला आहे, त्या ठिकाणी अतिशय मोठा स्लॅब पडून त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगला बाजार भरावा म्हणून आपण भरपूर प्रयत्न केलेला आहे. पण ह्या जनतेत ती आपली जनता सुज्ञ आहे, अडाणी जयंत आहे, चांगली जयंत आहे. या शहरातली बघा लागली डोळ्यानं, रोज बाजाराला येते, बाजाराला येऊन त्याच्यावर किडे मुंग्या सगळी घाण आपण घेऊन जातो आणि तीच आपण लेकरांना खाऊ घालतो. त्यांच्या लेकरांचं आरोग्य काय आहे? आरोग्य आज त्यांचं धोक्यात आहे. आपण बघायला लागलो प्रचंड लोकांना गोरगरीब या ठिकाणी शहरात लोक आहेत, कुणाचं पोट दुखायला लागलं, कुणाचं अंग दुखायला लागलं, कुणाला ताप यायली. मित्रांनो, ही ताप यायचे एकच कारण आहे की ह्या शहरातला आठवडा बाजार सुरळीत चांगला नाही झाला तर आम्ही येणाऱ्या 2 दिवसानंतर हे शिव मॅडम असतील, नगराध्यक्ष मॅडम असतील, ह्यांना आम्ही विनंती करू की आठवड्या बाजारामध्ये तुम्ही चला. ह्यांनी जर नाही आले तर आमच्या काँग्रेसच्या स्टाईलनं आम्ही त्यांना गाजर दाखवू, आंदोलन करू. मित्रांनो, ह्यांचं आपण बघता गेल्या 50 ते 40 वर्षापासून डॉक्टर पद्मसिंह पाटील या ठिकाणी एक महाराष्ट्राचा नेता म्हणून मिरवतात, महाराष्ट्राचा नेता म्हणून. आणि जर शहरात बाजारला जर एखादा आपला पाहुणा रावळा आल्यावर म्हणतोय की ह्या शहरामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटलानं काय केलंय आणि आपण पुन्हा त्यानंतर त्यांचा वारसा चालणारा राणा जगदीशसिंह पाटलाला निवडून देतो. त्या ठिकाणी आता आपण बघतो त्यांचाच वारसा घेऊन मल्हार पाटील नगरपालिकेला उतरले. नगरपालिकेला अवस्था काय झाली? अरे मित्रांनो, नगरसेवका काँग्रेसचे भरपूर उभा केले होते, पण जनतेच्या लक्षात आलं नाही. आमचे लोक जरी पडले तरी आम्ही जनतेसोबत कायम काँग्रेस म्हणून राहू. जी जनतेला सुविधा मिळेल ती आम्ही मिळवून द्यायचा प्रयत्न करू. मित्रांनो, त्याच नंतर आपले ओमराजे लिंबाळकर या ठिकाणी राजकारणामध्ये उतरले. 1 वेळेस खासदार झाले, 2 वेळेस आमदार झाले, कैलास पाटील 2 वेळेस आमदार झाले. अरे मित्रांनो, आमदार खासदारांनो, तुम्ही या शहरात जन्म घेतलेला, या शहरात आहो तुम्ही. आज जर 2 लाख लोकांसंग जर तुम्ही छळ करत असला तर येणारी नगरपालिका असेल, येणारी जिल्हा परिषद असेल, येणारी विधानसभा असेल, लोकसभा असेल, ह्यांना तुम्ही दाखवून दिली पहिल्यांची जागा. कारण काही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या अवलाद आहेत. ह्यांना आठवड्या बाजारामध्ये काय चाललंय काय माहीत व्हायचं कारण नाही. कारण का त्यांचे बगल बच्चे असतील, त्यांचे शिपाई असतील, बिचारे कर्मचारी असतील, बाजारात इथं येतात का नाहीत मला माहीत नाही, पण निश्चित सोलापूरहून बाजार आणतात आणि त्यांनी चांगलं खायला लागलेत. आणि इथल्या जनतेला बघायला लागला आपण चिखल मातीतला भाजीपाला नेऊन खायचं काम याने करायलेले आहे. जर इथून जर असंच घडलं तर काँग्रेसला निवडून द्या, नाही तर न निवडून द्या, पण जनतेच्या पाठीमागं एक अतिशय चांगला चेहरा म्हणून या जिल्ह्यामध्ये
सामान्य माणसातला कुटुंबातला उमेश राजे लिंबाळकर म्हणून त्याला जिल्हाध्यक्ष केलेला आहे. तसंच आमच्या पाठीवर हात टाकून आम्हाला सहकार्य करणारे तुम्ही पुढे चला, आमचं नियोजन आमची प्लॅनिंग करून आम्हाला सांगणारे आमचे सन्माननीय विश्वासप्पा शिंदे आहेत. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी सांगतो, ही जे आंदोलन होतं शहर जिल्हा काँग्रेसच्या कमिटीच्या वतीनं होतं एवढंच म्हणतो. आणि पत्रकार बंधूंनो, आपण जर माझ्या संघ आता बाजारात जर एक चक्कर मारली तर चांगला होईल, कारण का तुम्ही बी ह्याच आठवड्यातला बाजार घेऊन जाता. काय पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत, उपस्थित आहेत. मला जर आठवड्याला भाजीपाला घेऊन जाताना मी बघतोय, पण त्यांचं नाव घेणार नाही. हेडलाईन चांगली लावा, अतिशय चांगली लावा. एक सामान्य घरातला कुटुंबातला माणूस, एक ओबीसी माणूस, एक चांगला चेहरा ह्या ठिकाणी काँग्रेसचा दिलेला आहे. तुमच्यासाठी झगडणार आहे, तुमच्यासाठी लगडणार आहे. माझं काय काचाचं घर नाही, कुणी दगड मारला तर दगडाचं घर आहे, फुटणार नाही. एवढंच सांगतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय काँग्रेस.